आता सकाळीच आहे ना, मी काय केलं होतं, शेंगदाणे भाजायला घेतले होते. कारण काय झालं, रात्री मी साबुदाणे ते भिजत घातले होते, पण शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करून ठेवला नव्हता. तर त्याच्यासाठी ना शेंगदाणे घेतले, मस्त बारीक गॅसवरती ना शेंगदाणे भाजून घेतले आणि थंड करायला ठेवले. आज आहे ना उपवास असून पण एकादशीच्या दिवशी मला आहे ना पांडुरंगाची पूजा करता आली नाही. मला एवढं वाईट वाटत होतं आणि एवढा माझा मूड ऑफ झाला होता ना, की काय सांगू. पण असं म्हटलं उपवास आहे, खिचडी तर केलीच पाहिजे. बटाटे उकडायला आहे ना कुकरला घातले होते. मस्त असे बटाटे सोलून घेतले, शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि यांना दुकानावर जायचं होतं. म्हटलं पटकन खिचडी हालवून घेते. आता रात्रीच आहे ना साबुदाणे भिजत घातले होते, त्यामुळे साबुदाणे पण मस्त असे भिजले होते. मस्त हिरवी मिरची ताजी ताजी चिरून त्याच्यात घातली खिचडीमध्ये. आता वाटून घालतात कुणी कुणी, पण आम्हाला एवढं तिखट आवडत नाही ना, त्याच्यामुळं मस्त एक वाफ काढून घेतली आणि छान अशी मऊसूत आहे ना खिचडी तयार होती. रात्रीची भिजत घातली ना की छान मऊसूत खिचडी होऊन जाते. नंतर म्हटलं चला आता देवपूजा तर नाही करायची, पण मस्त असं पुस्तक वाचत बसले मी. मस्त कृष्णाचं आहे ना युगंधर पुस्तक मी वाचायला घेतले. पण एवढं भारी ना पुस्तक की काय सांगू. नंतर आहे ना भक्तीला मस्त असा किस तळून दिला. आता ती सारखी अभ्यासाला बसतीये, अभ्यास करते, त्यामुळे ना तिला सारखी भूक लागते. तर मस्त आम्ही दोघींनी किस पण खाऊन घेतला. आता राजगिऱ्याचं पीठ मी आणलं होतं भाकरी करायसाठी, पण ते ना जरा जाडसर होतं, त्यामुळे भाकरी काय एवढ्या खास वळत नव्हत्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.